नवीन अपडेट। आज पुणे इथे मी निवडणुकीचा आढावा प्रिपरेशनचा त्यासाठी भेट होती। सर्व निवडणूक यंत्रणा, पोलीस यंत्रणा यांचा आढावा घेतला आणि तयारीचा कितपत तयारी चांगली झालेली आहे याचा पण असेसमेंट घेतलं। मला वाटतं याच्यामध्ये जे इलेक्शन कमिशनने जे नवीन इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत, विशेषतः 80+ जे वोटर्स आहेत त्यांना घरून मतदान करण्याची एक सुविधा निवडणूक आयोगाने दिलेली आहे। तसेच ते दिव्यांग मतदारांना सुद्धा घरून मतदान करण्याची सुविधा दिलेली आहे पोस्टल बॅलेटच्या माध्यमातून। तर ही कशा पद्धतीने होईल, त्याची अरेंजमेंट कशी असेल, त्यांच्याकडे त्यांचा चॉईस कशा पद्धतीने घेतला जाईल या पद्धतीची सुद्धा आपण आढावा घेतला। त्यामुळे या माध्यमातून लोकांना सुद्धा 2-3 गोष्टीची माहिती जावी की जेणेकरून जे सिनियर सिटीजन्स आहेत 80+ आणि जे पोलिंग स्टेशनवर येऊ शकत नाहीत अशा लोकांना हा ऑप्शन दिलेला आहे। आम्हाला अशी इच्छा आहे की सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं, कारण हा इलेक्शन ही लोकशाहीचा एक मोठा उत्सव असतो। त्या उत्सवामध्ये जसं तरुणांनी सहभागी होतं तसं बुजुर्गांनी पण सहभागी होणं आवश्यक आहे। परंतु काही कारणामुळे जर होऊ शकत नसेल, एलिमेंट असेल किंवा काही अपरिहार्य कारणामुळे, तर त्यांना हा चॉईस आहे। तसंच पोस्टल बॅलेटने आपण तो देतो। त्याच पद्धतीने जे दिव्यांग आहेत की ज्यांचं दिव्यांगत्व 40% जास्त आहे अशा दिव्यांगांना आपण ही सुविधा दिलेली आहे। त्यामुळे अशा दिव्यांगांसाठी सुद्धा आपण पोस्टल बॅलेटची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। याशिवाय आपण दिव्यांगांना सुद्धा इतर मदत सुद्धा पोहोचण्याची व्यवस्था करतो की व्हीलचेअर असेल किंवा ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी असेल किंवा इतर असिस्टंट असेल तर व्हॉलेंटियरच्या माध्यमातून त्यांना द्यायची व्यवस्था करतो की जेणेकरून त्यांना पोलिंग स्टेशनवर सुद्धा येऊन मतदान करता येईल। त्याच पद्धतीने जिल्हा यंत्रणेची जी व्हलनरेबिलिटी मॅपिंग, क्रिटिकल पोलिंग स्टेशन्स याच्याबद्दलची पण माहिती घेतली। आपल्याला माहिती आहे की आता यावेळेला आपण 50% पोलिंग स्टेशन्स ही वेबकास्टिंगने आपण कव्हर करणार आहोत। त्यामुळे 50% पोलिंग स्टेशन्सवर काय चालू आहे, क्राऊड कंट्रोल कसा होतो आहे, हे सगळी माहिती आपल्याला कंट्रोल रूममध्ये आपल्याला पाहता येईल अशा पद्धतीची व्यवस्था आपण करत आहोत की जेणेकरून कुठे काही गडबड असेल तर तात्काळ त्याच्यामध्ये इंटरव्हेन्शन आपल्याला करता येईल। We will work it on. I am just sharing the concept. We'll work it on it. अजून सगळं फायनल झालेलं नाहीये। त्यामुळे दुसरा एक मुद्दा, जो सोसायट्यांमध्ये तुम्ही मतदान घेण्याचा पहिल्यांदा प्रयत्न आहे, किती साधारणतः काही आकडेवारी असणार आहे की सोसायट्यांमध्ये? आपल्याला माहिती आहे की अर्बन आपत्तीला रोखण्यासाठी आपण एक यावेळेला इनिशिएटिव्ह घेतलेला आहे की ज्या सोसायटीज, क्लस्टर ऑफ सोसायटीज असतील किंवा हाय राईज बिल्डिंग असेल तिथं आपण काही पोलिंग स्टेशन्स शिफ्ट करत आहोत की जेणेकरून त्यांची त्यामध्ये सुविधा होईल आणि वोटिंग पर्सेंट सुद्धा वाढू शकेल। महाराष्ट्रामध्ये अशा आपण 150 ठिकाणी ही केंद्र आपण उभी केलेली आहेत। मला आशा आहे की या माध्यमातून मतदानाचं प्रमाण निश्चित अर्बन एरियामध्ये वाढेल अशी मला एक खात्री वाटते। होम वोटिंगची कन्सेप्ट अशी आहे की त्या ठिकाणी त्याच्या घरामध्ये आपण पोलिंग बूथ तयार करणार आहोत। पोलिंग पार्टी तिथे जाईल, पोलिंग बूथ एस्टॅब्लिश करेल आणि त्या वेळेला त्याच्या पोस्टल बॅलेटच्या सहाय्याने तिचं मतदान केलं की ते सीलबंद, जी पूर्वीची पद्धत होती पोस्टल बॅलेटची, सीलबंद करून ते कलेक्ट केले जातील आणि स्ट्रॉंग रूम मध्ये ते पोल बॅलेट आपल्याला ठेवता येते। जेव्हा इलेक्शन डिक्लेअर होतात त्याच्या 5 दिवसांमध्ये आपल्याला त्यांचे चॉईसेस असर्टन करणे, त्याला 12T फॉर्म वाटणे आणि कोणाला होम व्होटिंगची सुविधा आपण देत आहोत ते निश्चित करणे
हे आपल्याला करायचं आहे. आणि ज्यावेळेला त्याची बॅलेट पेपर प्रिंटिंग होईल, जेव्हा लास्ट डे ऑफ विड्रॉल ऑफ नॉमिनेशन, त्याच्यानंतर आपली बॅलेट पेपर तयार होतो, त्याच्यानंतर आपल्याला ही अशा रीतीने पूर्ण करायची आहे की 4-5 दिवसाच्या कालावधीमध्ये आपण प्रत्येक मतदारापर्यंत आपण जाऊन त्याचं होम वोटिंग आपण करू शकू. अशा पद्धतीचे ते नियोजन आहे. प्रत्यक्ष मतदानाच्या अगोदर हे सगळं पूर्ण करायचं आहे. तो आता ठरवण्यात येईल की किती आपल्याला कालावधी उपलब्ध आहे. 4 दिवस असेल, 5 दिवस असेल, तो विंडो आपल्याला मिळते. त्याच्यानंतर सायलेन्स झोन असतो, त्याच्यानंतर पुन्हा वोटिंग डे असतो. तर त्याच्या अगोदर ही आपल्याला प्रक्रिया पूर्ण करायची. थँक्यू सो मच. सर, लोकसभेची आचारसंहिता साधारणतः कधीपर्यंत लागू शकते? हे कोणाचं आहे? सर 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 इलेक्शन कमिशन एक चॅनल सुरू केलं होतं, वोटर एज्युकेशन चॅनल. इट्स अ डिजिटल चॅनल, डिजिटल ॲप. जे DIO जे आहे ते फक्त आणि फक्त इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियाला बोलवतात. When election commission itself opens a channel which is related to internet, online news and educate voters, how come त्याच्यासाठी आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.